श्री गुरुदेव दत्त। चला तर मग आज आपल्याला बघायचे आहेत शनीचे 4 स्थान। नवम स्थान, दशम स्थान, एकादश व द्वादश। त्यातलं नवम स्थान हे भाग्याचं स्थान आहे, वडिलांचं स्थान आहे। यामध्ये शनी असल्यानंतर हा काय फळ देणार, तो जर दूषित असेल तर काय फळ देणार आणि जर तो चांगला असेल तर काय फळ देणार। आणि नवम स्थान भाग्याचं आहे, त्यासोबत अध्यात्माचं देखील आहे, गुरुचं आवडतं स्थान आहे। त्याच्यामुळे थोडस याच्यामध्ये नवम स्थानात ज्यांची शनी येते अशा व्यक्ती अध्यात्माशी जोडलेल्या असतात। बघा तुम्ही, हा शनी शांत विचारी तर आहेच नवमातला, पण त्यासोबत वैज्ञानिक दृष्ट्या व शास्त्रीय दृष्ट्या अभ्यास करणारा आणि ह्या व्यक्ती सुद्धा तशाच तल्लख बुद्धीच्या असतात। धर्मशास्त्र, योगशास्त्र, कायदा या गोष्टींमध्ये या व्यक्तींचा खूप सखोल अभ्यास असतो। त्यामध्ये ते जितक्या डीप मध्ये जाईल तितक्या डीप मध्ये हे अभ्यास करत असतात। यांची विचार करण्याची क्षमता किंवा ग्रहण शक्ती ही खूप तल्लख असते। ज्यांच्या शनी नवम स्थानात आहे अशा व्यक्तीने दूर देशातले प्रदेशातले प्रवास जर केले तर त्यांच्यासाठी उत्तम असतो। त्यासोबतच ह्या व्यक्तींना वयाच्या 30 ते 35 नंतर एक वेगळं परिवर्तन यांच्यामध्ये दिसून येतं। अचानक यांच्यात काहीतरी वेगळा बदल घडलेला, म्हणजे शनीच्या दृष्टीनेच तो बदल घडतो, तो खूप मोठ्या प्रमाणात घडून येतो। हे परिवर्तन प्रत्येकाच्या लक्षात येतं। या कारणामुळे यांचं नंतरचं जे आयुष्य असतं ना ते लोकहितासाठी जातं। ते स्वतःचं वैयक्तिक आयुष्य हे बाजूला ठेवतात आणि पूर्णपणे समाज कार्यासाठी घालतात। आणि याचं महत्वाचं उदाहरण म्हणजे रामकृष्ण परमहंस, आद्य शंकराचार्य, स्वामी विवेकानंद, महात्मा फुले। नवम स्थान भाग्यस्थान आहे आणि शनी खराब झाल्यानंतर तुमचं भाग्यच तुम्हाला साथ सोडून देईल। अत्यंत दुर्दैवी सारखे हे आपलं भाग्यस्थान होऊन जातं। ज्यावेळेस आपलं भाग्य उजळायला तर नेमकं काहीतरी घटना घडते आणि ते पुन्हा लांब चाललं जातं। तर यामध्ये आणखी नवम स्थान हे वडिलांचं देखील आहे। तर पित्यापासून दुरावा निर्माण होऊ शकतो किंवा त्यांच्यापासून लांब राहण्याची वेळ सुद्धा येऊ शकते। आपण अनेक व्यक्ती बघत असतो धर्मवेडेपणा, की कुठलाही विचार करत नाही की ह्याच्यात काही तथ्य आहे का नाही, फक्त कोणी सांगितलं तर त्याच्या मागे पळणारे असते। त्याच प्रकारे हे जर शनी खराब झाले तर नवम स्थानातला शनी खराब झाल्यानंतर या व्यक्ती अशाच प्रकारे वागत असतात। धर्मवेडेपणा, जिकडे जाईल तिकडे पळणं, अशा प्रकारची यांची वृत्ती होते। धर्माविषयी किंवा धर्म मार्गातल्या काही गोष्टी असेल तर यांच्या पद्धतीने हे त्यामध्ये तोडमोड करत असतात। एकूणच काय तर धर्माविषयी किंवा त्यांच्या स्वतःच्या वडिलांविषयी या सगळ्या गोष्टीविषयी हे मागे पडतात। असं हे नवम स्थान आहे, जितकं तुम्हाला पुढे नेईल तितकंच तो मागे पण आणू शकेल। तर त्यासाठी ज्याचा शनी नवमात आहे त्यांनी थोडं धर्माविषयी, अध्यात्माविषयी थोडं तरी तुम्ही त्या गोष्टीची रेमेडी म्हणून वापर करत जा आणि तुमचा शनी योग्य करा। दशम स्थानातला शनी स्वपराक्रमानेच तो धन प्राप्त करून देतो, पण त्यासोबत गाव प्रमुखापासून राष्ट्रप्रमुखापर्यंतची वरचढ करणाऱ्या ज्या व्यक्ती असतात त्यांच्या दशमात शनी असतो। यांचा मुळात जन्मच झालेला असतो सामाजिक व राजकीय गोष्टी घडवण्यासाठी। अत्यंत या हुशार व्यक्ती असतात, तल्लख बुद्धीच्या असतात, त्यामुळेच या स्वतःच्या कर्तृत्वावर पुढे जाणाऱ्या व्यक्ती असतात। त्यांच्याच दशमामध्ये शनी हा असतो। शांत व दृढ निश्चयी असल्यामुळे या व्यक्ती कोणत्याही गोष्टीची पर्वा करणार नाही। बरं, कोणतीही गोष्ट म्हणजे काय तर जिथं अपयश येणार, कोणी आपल्याला त्रास देणार, काय होणार, म्हणजे येणारी जी काही सिच्युएशन असेल ती वाईट आहे का चांगली याच्यापेक्षा आपण काय करतोय याला फार महत्व देतात आणि त्याविषयी यांचा स्थिर विचार असतात। त्यामुळे आयुष्यात हे खूप पुढे जातात। लोकविलक्षण बुद्धीमुळे हे लोक स्वतःचं एक आदराचं स्थान निर्माण करतात जनतेमध्ये। खूप मोठ्या प्रमाणात हे लोकांमध्ये जातात, त्यांचं काय म्हणणं आहे, काय बोलणं आहे हे समजतात आणि यांच्या बुद्धिमत्तेनुसार हे काम करतात। याच्यामुळे यांना सतत वरचं स्थान मिळत असतं, एक आदराचं स्थान निर्माण करतात। हे दशम स्थानातला शनी हा त्या व्यक्तीला शुद्ध आचरणाचा एक गुण असतो त्यांच्यामध्ये। यातूनच त्यांच्या तीर्थयात्रा होतात, ध्यान धारणा होती,
कारण तो शनी तिथे ते काम करायला लावतो. त्यामुळेच ह्या व्यक्ती संन्याशी किंवा कोणत्या तरी आश्रम वगैरे इथल्या ठिकाणी ते स्वतः अध्यक्षही होऊ शकतात. तर अशा प्रकारे हा शनी जर चांगला असेल तर तुम्हाला खूप वरच्या पदावर नेऊन ठेवतो. पण हाच शनी जर खराब असेल तर त्याचे निगेटिव्ह फळ तो अशा प्रकारे देतो. अशुभ योगामुळे त्यांच्या आयुष्यात आलेल्या सगळ्या गोष्टी चांगल्या आणि जितक्या झपाट्याने हे वर जातात तितक्याच झपाट्याने खाली येतात. हाच जर शनी जर खराब झालेला असेल, म्हणजे शनी तुम्हाला चांगलं फळ देते आणि तुम्ही जर चुकीचे विचार करायला लागले, चुकीच्या मार्गावर जायला लागले, तितक्याच जोरात तो तुम्हाला खाली आणून ठेवेल. असा हा शनीचा पराक्रम आहे. हा शनी तुम्हाला भाग्यापासून लांब नेऊ शकतो. स्थावर मालमत्ता, प्रॉपर्टी ह्या गोष्टी यांना भाग्यात राहत नाही. त्यासोबतच अफरातफर करून जे बाहेरच्या देशात पळून गेलेले अशा सुद्धा व्यक्ती असू शकतात याच्यामध्ये. तर हा झाला दशमातला शनी. दशम स्थान हे तुमचं व्यवसायाचं देखील असतं, तर त्याचा विचार करूनच तुम्ही निर्णय घेत जा आणि तुमचा शनी उत्तम करण्यासाठी रेमेडी आवश्यक करत जा. आता बघणार आहोत लाभस्थान. लाभस्थान मैत्रीचं स्थान, सुखाचं स्थान. आता हा काय देणार आहे? हा जर शुभ असेल तर तुम्हाला खूप चांगले मित्र मैत्रिणी भेटणार, योग्य सल्ला देणाऱ्या व्यक्ती भेटणार, दीर्घ आयुष्य मिळणार, त्यासोबतच खूप चांगले मित्रमंडळी आणि जो काही तुम्हाला उपभोग घ्यायचा आहे तो सर्व उपभोग शनी तुमच्या लाभात असल्यानंतर मिळणार आहे. त्यासोबत ज्यांचा शनी लाभात आहे तर अशा व्यक्ती थोडं मैत्रीच्या बाबतीत ना चोखंदळ असतात. त्यांच्याकडे पुष्कळ असे मैत्रीण असतात, खूप कमीच असतात, पण ते चोखंदळ असतात. त्यांना आवडतील असे असतात. त्यांना त्यांचे विचार पटले तर ते मैत्री करणार, नाही तर विनाकारांचं अव्यवहारी यांचं वागणंच नसतं. व्यावहारिक दृष्ट्या यांची मैत्री देखील असते. तर ह्या व्यक्ती काय करतात, तर ज्येष्ठ सल्लागार म्हणून जे वृद्ध व्यक्ती असतात ना त्यांच्याकडनंच हे सल्ला घेत असतात, त्यांच्याविषयी हे चर्चा करत असतात. त्यासोबतच या व्यक्तींचा एक गुण असतो की त्यांना सरकारकडून अर्थलाभ होतो, धनलाभ होतो आणि भरपूर पारितोषिक सुद्धा मिळू शकतात. तुम्ही बघितलं असेल बऱ्याचशा बचत गटाच्या महिलांना सुद्धा बक्षीस असते, पण सरकारकडनं मिळतात. तर अशा प्रकारच्या योजनांमध्ये त्यांना भरपूर लाभ होतो. पण या सगळ्यांसाठी ते मदत कोणाची घेतात, तर वयस्कर व्यक्तीची मदत घेत असतात. या व्यक्ती व्यवहारी असतात, नीतिमान असतात, तेजस्वी असतात, त्यासोबत निरोगी आयुष्य असतं यांचं. हे ना थोडंसं प्रत्येक व्यक्तींमध्ये माहित असतं की हा व्यक्ती फार निरोगी आहे. त्याचं कारण त्यांच्या लाभातला हा शनी आहे. लाभात ज्यांच्या शनी आहे अशा व्यक्ती खूप आनंदाने जीवन जगत असतात. सुख जेवढं आलेलं आहे तेवढं उपभोगत असतात, ते मागे लागत नाही. खूप छान ते आयुष्य जगत असतात. तर तुमच्या आजूबाजूला एखादा लाभातला शनी असेल तर त्याच्याकडे तुम्ही थोड्या वेळ बसत जा, तो कसा जीवन एन्जॉय करतो हे बघा. हा झाला लाभातला शनी. आता हाच लाभातला शनी वाईट झाल्यानंतर फळ त्याचे मित्र परिवार आणि मित्र परिवारांचा जो सल्ला घेतला जातो त्यामध्ये हा व्यक्ती पूर्णपणे फसला जातो. त्याला आर्थिक लाभ होत नाही आणि त्या मित्रांनी जो काही सल्ला दिलेला आहे तो सल्ला उलटाच पडत असतो. त्याच्यामुळे शनी जर तुमचा लाभातला खराब झालेला असेल तर मित्र परिवारांचा सल्ला ऐकू नका. तुमच्या मित्राने कोणता सल्ला दिला, अफरातफरीचा पण दिलेला असू शकतो त्यामध्ये, की काहीतरी कर बघून घेऊ आपण, तर अशा गोष्टीमध्ये तुम्ही मध्ये पडू नका. त्यासोबतच कोणत्याही मित्राला तुम्ही साक्षीदार म्हणून राहू नका. तुमच्या याच्यावर त्यांना लोन काढून देणं किंवा तोही फसेल आणि तुम्हीही फसणार आहात. त्यामुळं कुठेही ह्या गोष्टी करू नका. त्यासोबतच तुम्ही पैशाचा व्यवहार करत असाल, सावकारी पद्धती जर वापरणार असेल तर ती सुद्धा तुम्ही वापरू नका. कारण त्याच्यामध्ये तुमचा जो काही तुम्ही 2 पैसे येण्यासाठी पैसे देणार त्यात तुमचेच 4 पैसे जाणार आहेत आणि हे होणारच आहे. तर त्यामुळे तुम्ही सावकारी कोणाच्या कर्ज देण्याच्या याच्यात तुम्ही पडूच नका. तुम्ही तुमचं साधे सरळपणाने आयुष्य जगा, नाहीतर यामध्ये तुम्ही आणखी मागे पडणार आणि तुमची आर्थिक प्रगती थांबल्यामुळे तुमची मानसिक प्रगती सुद्धा थांबेल आणि तुमचा त्या शरीरावर, तुमच्या त्या मनावर, बुद्धीवर सगळ्या प्रकारे परिणाम सुरू होईल. आता लाभात असल्यामुळे मी तुम्हाला सांगितलं वृद्धांकडनं फायदा होईल, पण तोच जर शनी तुमचा खराब असेल तर वृद्धांकडनं तुमचं 100%
नुकसान होईल. एखाद्या वृद्धाने दिलेला तुम्हाला सल्ला, वयस्कर व्यक्तीने दिलेला सल्ला हा तुम्हाला मागे आणेल. त्यामुळे वृद्धांचा सल्ला किती ऐकायचा आहे हे तुमच्यावर ठरवा. हा झाला तुमच्या लाभातला शनी. आता व्ययस्थानातला शनी. शनी ह्या राशीचे हे शेवटचं स्थान आहे. तर व्ययस्थान म्हणजे परदेशी गमनाचं स्थान आहे. त्यासोबतच अनेक प्रकारचे आहेत. तर तो जर शनी शुभ असेल तर काय फळ देणार? ज्यांच्या व्ययस्थानात शनी आहे आणि तो शुभ आहे तर अशा व्यक्तींना शत्रूंचा त्रास होत नाही, शत्रूंचा नाश होतो. त्यासोबतच या व्यक्तींना महादशेत सुद्धा कोणताही त्रास होत नाही. यांची महादशा ही खूप छान जाते, म्हणजे 7.5 जी म्हणल्या जाते तर त्या 7.5 मध्ये यांना त्रास होत नाही. या व्ययस्थानात शनी असलेल्या व्यक्तींचा ना अभ्यास करण्याची पद्धत सुद्धा वेगळी आहे. सर्वसामान्याप्रमाणे त्यांना आवडत नाही. हे शास्त्रीय नृत्य किंवा अंतराळात अभ्यास जे करतात किंवा त्या विषयावर जे अभ्यास करतात ते व्यक्ती यांच्यामध्ये असतात. त्यासोबतच या व्यक्तींना ना थोडं अलिप्तपणा आवडतो आणि हा व्यक्ती तिथेच बघा. आणि त्यांचं जे मी म्हणलं की त्यांची अभ्यास करण्याची पद्धत सुद्धा वेगळी आहे, तर ते तशाच व्यक्ती असतात. तर ह्या व्यक्तींचा एक गुण असतो की कोणापुढेही हात पसरत नाही. त्यांना कोणासमोर हात पसरायला अजिबात आवडत नाही. ते त्यांची मदत करतील. त्यांच्याकडे जर 1 रुपया असेल तर ते 50 पैशाची मदत करतील, पण आपला हात पसरवणार नाही. आणि याचं उदाहरण सुद्धा तसेच असतात. ह्या व्यक्ती इतरांना मदत करण्यासाठी, सामाजिक मदत करण्यासाठी सर्वात पुढच्या लाईन मध्ये असतात. गुप्तरित्या हे आपली मदत करत असतात. थोडीफार हे दाखवतात पण बाकीची यांची गुप्तरित्या असतात. आणि याच्यात उदाहरण म्हणजे अटल बिहारी वाजपेयी, राजेश खन्ना, देवानंद, त्यानंतर प्रभाकर पळशीकर हे यांची उदाहरण आहे. बघा अटल बिहारी वाजपेयी यांचं ज्ञान बघा आणि त्यांची पूर्ण आयुष्य बघा कसं गेलेलं आहे. नक्की पुस्तकं वाचा, याच्यावर तुम्हाला तुमचा देखील शनी कळेल. हाच शनी जर खराब झालेला असेल तर काय फळ देणार आहे? अतिशय खडतर प्रवास होतो. कारण या व्यक्तींना ना सुख म्हणजे काय, सुखाची व्याख्याच यांना माहीत होत नाही. त्यामुळे या व्यक्ती एकांतवासात जास्त चालल्या जातात. जसं जसं सुख येईल तसं तसं यांचं दुःखही वाढत जातं. त्यामुळे अलिप्तपणा बरोबर यांच्या अंगी येतो. पण हा गुण त्यांचा जर शनी वाईट झालेला असेल तरच येतो. बरं, यांनी कोणत्या गोष्टीत काम करायला गेले तर यांना कौतुक सुद्धा मिळत नाही. कौतुकासाठी हपापलेल्या अशा या व्यक्ती असतात. आयुष्यभर यांचं कर्ज फेडण्यातच जातं. कर्जबाजारीपणा जो म्हणला जातो तो यांच्या पाचीला पुंजल्यासारखं होऊन जातो. कोणत्याही नातेवाईकासोबत पटत नाही, कुठेही काम होत नाही, सगळीकडनं त्रासलेले असतात. त्यासोबतच यांना पायाच्या व्याधी होतात. थोड्याफार ह्या चालते वेळेस लंगडायला लागतात. त्यांना डोळ्यांच्या किंवा भुयाच्या तिथे जखमा देखील होऊ शकतात. तर अशा प्रकारे व्ययस्थानातला शनी खराब झाल्यानंतर ती व्यक्ती अतिशय त्रासलेली असते. ही झाली व्ययस्थानातली रास, एक दूषित आणि शुभ. तर मला हे म्हणायचं की तुम्ही 12 स्थानामध्ये शनी ही रास बघितलेली आहे आणि ती काय करते, ती चांगली असेल तर काय करते, अशुभ असेल तर काय, हेच पूर्ण स्थान मी तुम्हाला सांगितले आहे. या सर्व घटनेमध्ये तुम्ही एक गोष्ट लक्ष दिली असेल की शनी म्हणल्यानंतर तिथं वृद्ध व्यक्ती आलेले आहेत. तुम्हाला चांगलंही आयुष्य भेटेल, वाईटही भेटेल. दीर्घ आयुष्य हा एक शब्द ऐकलेला आहे आणि बुद्धिमत्ता. तर ह्या सगळ्या गोष्टी शनीकडे आहे. हा शनी पॉझिटिव्ह पण होतो आणि निगेटिव्ह पण होतो. तर तो पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह झालेला क्षणी बॅलन्स कसा करायचा याच्यासाठी रेमेडी नक्कीच असतात. त्यामुळे शनी आहे खूप घाबरायचं किंवा शनी आपला चांगला आहे म्हणून खूप आनंदी राहायचं अशा पद्धतीचं नाही. कारण शनी हा फार छानही फळ देतो आणि वाईट पण फळ देतो. कसा वाटला तुम्हाला हा पूर्ण शनी विषयीचा व्हिडिओ तो नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्सवर सांगा. त्यासोबतच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.